तर नवीन दिवस आणि नवीन शूट. आता मर्ज गराजमध्ये नवीन काही कलेक्शन मी लॉन्च केलं आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही हे टी शर्ट्स खरेदी करू शकता. तर त्याबद्दल आम्हाला शूट करायचं होतं आणि ते शूट राहिलं होतं. तर मी असं ठरवलं की हे शूट स्टुडिओमध्ये न करता घरीच करूया, जेणेकरून नंतर आम्हाला आमच्या बॅग पॅकिंगसाठी वगैरे सगळ्या गोष्टींसाठी वेळ मिळेल, कारण त्यानंतर पटापट इतर कामंसुद्धा होती. त्यामुळे ह्याचं पटपट शूट हे घरीच आटपून घ्यायचं होतं. रोपटं होतं. आणि तुम्हाला माहितीये का, ह्या राख्या मी माझ्या नवीन कोकणी ट्विस्ट असलेल्या या मर्ज सोबत पेअर करते. सो प्री ऑर्डर नाव अँड गेट 10% ऑफ ओनली टिल 9th of August. आणि हो, पहिल्या काही लकी ऑर्डर्सना मिळणार आहे ही राखी. त्यामुळे घाई करा आणि पटापट ऑर्डर करा. Visit coconheartedgirl.mushgarage.com and start your shopping now. Little louder and expressive. Visit coconheartedgirl.mushgarage.com and start your shopping now. तर आम्ही आता चाललोय बालीला. आणि बालीचा प्लॅन कधी झाला होता तुम्हालाही माहिती आहे, म्हणजे युरोपचा प्लॅन झाला होता खूप 5-6 महिने आधी, पण आमची पॅकिंग होती 1 दिवस आधी. आणि बालीचा प्लॅन हा युरोप टूरच्या आधी झाला होता. युरोप टूरमध्ये पण मी बोलत होते की आम्ही बालीला जाणार, तुम्ही बालीला या. पण आता सुद्धा आमची पॅकिंग 1 दिवस आधी. आणि नेमकं जेव्हा आमची काहीतरी अशी इंटरनॅशनल टूर वगैरे काहीतरी येते, तेव्हाच आमच्याकडे अचानक कामं येतात आणि त्यामुळे दोघेही आम्ही बिझी होऊन जातो. आणि जसं लग्नाच्या वेळेला 1 दिवस आधी आम्ही काम करत होतो, लग्न म्हणजे आहे परवा, आणि तरी पण 1 दिवस आधी कुणाला काम करत होता. आणि तेव्हा त्याने केलेली जी अंगाई आहे ती लवकरच तुमच्या भेटीला येईल आणि तेव्हा मी ती शेअर करून तुम्हाला सांगेन. तशी त्याने आत्ताच्या आत्ता आम्ही ह्या मागच्या आठवड्यात आम्ही बऱ्याच गोष्टी केल्यात आणि मी सुद्धा त्याला लिहायला मदत करते. ती सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा मध्ये मध्ये, म्हणजे असं थोडंफार. तर आत्ताच तारिणी नावाची जी झी मराठीवरती सिरियल येते त्यासाठी त्याने गाणं केलंय, 2 गाणी केली आहेत. ती लवकरच तुमच्या भेटीला येतील. त्यानंतर आम्ही सारे खवय्ये येतंय. आम्ही सारे खवय्येचं टायटल सॉन्ग कुणाला गायलंय. सो ते त्यामुळे मला जास्त वाटतं की त्याला मी म्हटलं की अरे तू गा ना यार, एवढं छान गातोस, गा कधीतरी. तर तो म्हणाला की नाही असं मला इच्छा नाही होत, पण त्याने ते गायलंय. म्हणजे त्यातला एक थोडा पार्ट सोडला तर स्टार्ट आणि एंड हा त्याने गायलाय थोडासा. त्यानंतर अजून काय केलं, अजून आम्ही ह्या आठवड्यात म्हणजे जे काही आम्ही बिझी होतो, म्हणजे माझं मी आता सांगूच शकत नाही, त्याच्यामुळे मी ते सांगतच नाही आहे. पण कुणाबद्दल मी हे सांगू शकते की हे सगळी कामं झालेली आहे. त्यानंतर बरेच ते फिल्मचं कसं असतं ना की आत्ता गाणी बनवून देतात आणि नंतर ते बऱ्याच वर्षांनी 2 वर्षांनी वगैरे ते रिलीज होतं. त्यामुळे त्याबद्दल आत्ता सांगून तुम्ही तसे विसरणार, त्यामुळे मी फार सांगत नाही. तर आता आपण चाललोय बालीला. मी जाते म्हणजे तुम्ही सुद्धा येत आहे, तुम्हाला सुद्धा बाली एक्सपिरियन्स करायचे आहे. त्यामुळे आपण सगळेजण मस्त धमाल करणार आहोत. बालीमध्ये जे काही एन्जॉय करू ते तुम्ही सगळं बघणारच आहात. आणि पहिले थोडे दिवस आम्ही पुढे जातोय. जो ग्रुप आहे तो 11 तारीखपासून येणार आहे. 11 ते 18 ग्रुप असणार आहे. आम्ही थोडं आधी जातोय, म्हणजे आम्ही उद्या निघालोय. आणि उद्या म्हणजे उद्या तारीख आहे 6 तारीखला आम्ही जातोय. 6 तारीखपासून 11 तारीखपर्यंत आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी फिरणार आहोत. आणि तुम्हाला माहिती आहे, म्हणजे जे लोक मला खूप आधीपासून फॉलो करतात, तुम्हाला माहिती आहे माझा पहिला स्कुबा डायव्हिंग एक्सपिरियन्स, घाबरले होते मी पाण्यात जायला. त्याच्यानंतर माझा दुसरा स्कुबा डायव्हिंग एक्सपिरियन्स जो की तारकर्लीला देवबागलाच होता. दुसरं मी केलं होतं MTDCचं स्कुबा डायव्हिंग, ज्याच्यामध्ये मी फुल ट्रेनिंग वगैरे घेऊन ते डिस्कवर स्कुबा केलं होतं आणि त्यात मला खूप मजा आली होती. आणि आत्ता मला अजिबात भीती नाही वाटत आहे पाण्याच्या खाली जायला. आणि मी तिकडे जाऊन 2-3 ठिकाणी तरी स्कुबा करणार आहे. आणि असं मी ठरवलंय की मी 2-3 ठिकाणी स्कुबा करेन. सो तिथे गेल्यानंतर मी परत काय ठरवेन माहीत नाही, पण मला भीती नाही वाटत आहे आणि मला ते करायचंच आहे, त्यामुळे ते मी करणार आहे. तर आता मला असं वाटतं की मी मोबाईल ठेवते, कारण कुणाल गेला जिमला
तो आधीच मला ओरडला की मी जिमला येत नाहीये आणि मला पॅकिंग करायची आहे. पॅकिंग केल्यानंतर जर काही राहिलंय तर थोडंफार ते पटकन जाऊन शॉपिंग करून आणायचे आणि ते ठेवायचे, कारण आम्ही दोघांनी असा काही डेडिकेटेड वेळ दिला नाहीये या गोष्टीसाठी. पण तिथे गेल्यानंतर वांदे नको व्हायला म्हणून आता ही थोडीशी घाई. तर मी आता पटपट पॅकिंग करून घेते. पॅकिंग करून झाल्यानंतर मग आम्ही सी वूड्सला जाऊ मॉलमध्ये. तिथे गेल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलेन जाता जाता. तोपर्यंत मला पॅकिंग करू दे. बाय. माझी बॅग आणि हिची बॅग ती भरलेली नाहीये. हा आता सगळी पॅकिंग आधीच. एकदम सिस्टमॅटिक माणूस. पॅकिंग शॉपिंग प्रॉपर. आता आपण तुझ्याच शॉपिंगला चाललोय म्हणा. खोटं बोलू नको, खरं बोल. आता हिचा बाजार, हे शूज काय चल बाई जाऊ. सिंधुउद्योगचं काही पॅकेजिंगचं मटेरियल आहे ते आम्ही फिरोजाबादवरनं मागवतो, त्यामुळे ते सगळे बॉक्सेस आणि ते सगळ्या गोष्टी आल्या होत्या. त्यामध्ये सौरभ बिझी होतं, त्यामुळे सौरभला तिथेच ठेवून आम्ही निघालो सी वूड्सला जायला. खराब करून ठेवली. अरे पण तू लकी आहेस की तू म्हणजे असं जाण्याच्या आधी वेकेशनच्या आधी एवढा ब्रेक घेऊन आराम वगैरे करतोयस. आमच्याकडे बघ एकदा. पण तो आता त्याचा सगळं सिस्टमॅटिक बाबा. तो आज धुळीला पण ओरडलाय. शिस्तीत उड, अजिबाजीकडे तिकडे उडायचं नाही. पुण्याचा आहे ना तो शेवटी. इतकी खराब करून ठेवली यांनी माझी. आणि आता वॉचमॅनला जाऊन सांग, सगळ्यांना बाकीच्यांना सगळ्यांना इन्स्ट्रक्शन देऊन ये. मला ऍग्री करणार. तन्वीला विचार, हे मी खोटं बोलत असेल तर. हो तन्वी बोलेल. हो तन्वीला बोलायला काय. आणि तुम्हा दोघांना तन्वी लगेच नाही, आणि तुम्हा दोघांना माझ्याकडनं एक इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही दोघं असे वावरू नका जसं की तुमच्यामुळेच कामं म्हणजे अरे बापरे होणारच नाही तशी राहिली आहेत. आमची सुद्धा कामं असतात, आमचा सुद्धा फ्लो तुटतो. एन्जॉय करायला येत आहे हे लक्षात घ्या. नाहीतर तिकडे तू आणि कुणाल मध्ये खूप केलं. त्यामुळेच तर माझा प्लॅन होता 1 ऑगस्ट पासून सुरू, पण तसं प्रॅक्टिकली नाही होऊ शकलं. 1-2 काम करावंच लागलं. ते सुद्धा एक कोणालाच काम होतं. कसं वाटतंय कुणाल? आज चप्पल परत घेतलं. एक राऊंड झालाय, अजून एक राऊंड बाकी आहे. हो ना कुणाल? मला पण. हे बघ आम्ही आता परत चाललोय. आता कोणीतरी आम्हाला वेडं म्हणणार, काय करताय, येताय जाताय. दुसरा राऊंड झाला, आता तिसरा. चल स्किप. झाड हे तुम्हाला जर शॉक लागल्यावर तुम्ही असे केस होतात. आता मला शॉक. हो. स्टुडिओला जाऊन मला सगळे ब्लॉग्स एडिट करायचे आहे, सौरभला डेटा द्यायचा आहे. त्याच्यानंतर बऱ्याच गोष्टीचा. आता गणपती येतोय, सो गणपतीसाठी पण आम्ही हॅम्पर्स लॉन्च केलेत. त्याच्यामध्ये तूप असेल, मोदक पीठ असेल आणि सांडगी मिरची. आपण कोणाच्याही घरी गणपतीला जाताना असा विचार करतो ना की काय घेऊन जायचं, आणि प्रत्येक वेळेला ते गोड गोड कोण खाणार. सो त्यासाठी आम्ही छान हॅम्पर्स डिझाईन केले, ज्याच्यामध्ये सांडगी मिरची, चटणी, लोणचं, मोदक पीठ असेल, तूप असेल, आणि असे छान छान हॅम्पर्स पण आम्ही लॉन्च करतोय. सो त्याच्याबद्दलचं एक थोडीशी आउटलाईन मला त्यांना सगळ्यांना द्यायची आहे, आणि त्याच्यानंतर मग ते हँडल करतील आणि मी बालीला असेल. त्यामुळे ती सगळी घाई. त्यामुळे बॅग पॅकिंग रात्री, आणि आता मी जाणार आहे आणि ते सगळं लाईनअप करून येणार आहे. प्रणामच्या पण काही गोष्टी लाईनअप करायच्या, सिंधुद्योगच्या पण करायच्या. सिंधुद्योग तसं ट्रॅकवरती आहे, पण प्रणाम अगदीच नवीन असल्यामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये खूप विचार करावा लागतो आम्हाला, आणि ते सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचवाव्या लागतात. ह्याला काही चावी मिळालेली नाही आहे. आता मुद्दाम हा माझ्यासमोर गोड खाणार. मिळाली चावी. आता निघूया आपण. कुणाल मुद्दाम नको ना माझ्यासमोर रवा केक वगैरे खाऊ यार.
एक एक्स्ट्रा घेतलाय सोबत. अरे इकडे कसा येशील तू? हे माझे कपडे आहेत. ह्याच्यात ठेवलीस का चावी? काय मग कसं वाटतंय? नेहमीप्रमाणे आपली बॅग अजूनही भरलेली नाहीये. कसं वाटतंय? ते रूल्स आहे. आपण कुठेही जाताना एक दिवस आधीच बॅग भरतो, पण त्याची पण एक वेगळीच मजा आहे. नाही मजा नाही. आहे मला आता जाऊन 2 गाणी करायचे. 2. कोणती? आणि ते झालंय ना, जरासं काम आहे ना. झालंय काय? काहीच नाही. ते शॉर्टकट केलं होतं. थँक्यू व्हेरी मच. वा थँक्यू. आपल्या पनवेलचे आमदार प्रशांतजी ठाकूर यांचा वाढदिवस होता आणि आम्ही खरं तर सकाळीच त्यांना भेटायला जाणार होतो, पण सकाळी त्यांची आणि आमची चुकामुक झाली. त्यामुळे विचार केला की धावपळ त्यांची पण असेल आजच्या दिवशी आणि आमची पण आहे, त्यामुळे एक धावती भेट आपण पटकन घेऊन येऊया. तर वाढदिवसानिमित्त आम्ही जाऊन त्यांची सुद्धा भेट घेतली. आणि पुढच्या रविवारपर्यंत असं घेतलं सणाईमध्ये रक्षाबंधन म्हटलं भेटायला लोक येतात. बऱ्याच वेळा काय होतं, मी इथे आहे आणि मग मी इथून आपण म्हणतो अमुक कार्यक्रमाला जायचंय. जो इथपर्यंत पोहोचत आलेला असतो, एक तर त्याला भेटावं लागतं ते गेटवर, नाहीतर मग तो पळत तिकडे येतो. त्याला कळतं तो संपला, आता हे पुढे गेले. म्हणून मग यावेळेला थोडासा बदल केला की आजच्या दिवशी कमी कार्यक्रम घेतले आणि आधीचे अलीकडे पलीकडे असे कार्यक्रम जास्त घेतले. त्याच्यामध्ये अरे कोशिश फाउंडेशनचं थीम सॉन्ग बनवलं आहे. अरे वा. आणि स्वानंदी टीम आहे, आरती अंकलीकरची टीम आहे. आशिष कुलकर्णी टायटलला टॉप 5 ला होता, त्यांनी रेकॉर्डिंग केलं. दुपारी आलो नाही, दुपारी जाम बरं लागता मित्रांनो, मी आता चाललो गावाला. पण 12 वाजलेच, पुढे निघायचं पण झालं. अजून पॅकिंग काय होईना. काय अवस्था केली आहे ना घराची. कपाडातलं काय मिळत नव्हतं सगळं. उद्या ताई आम्हाला माफ कर, तुझ्या भरोशावर आम्ही घर असं करत असतो, पण वेळासुद्धा मिळत, गोष्टीच मिळत नाही आहेत. कशा शोधतं आमचं आम्हाला माहित ग बाई. ताईची माफी माग. ताई माफ कर बाबा, माफ कर या सगळ्या गोष्टीसाठी आम्हाला माफ कर. ताई अशी बसेल सकाळी येऊन आज. ताईला आता सवय झाली आहे. आपण जर म्हटलं ना ताईला आम्ही बाहेर फिरायला जातोय, तर ताई इमॅजिन करत असणार घराची आता अवस्था बिकट करून जाणारे लोक. हे घे ना. काय हे ठेव. आणि अशा प्रकारे आता वाजलाय 1:30 आणि 1:30 वाजता आमची पॅकिंग ऑलमोस्ट डन आहे. म्हणजे ऑलमोस्ट. आता सकाळी 7 वाजता साकेत दादा येईल, त्याच्यानंतर आम्ही जाऊ स्टुडिओला मी ब्रेकफास्ट करू आणि थोडं सौरभशी मला काही गोष्टी बोलायच्यात, काही गोष्टी द्यायच्या आहेत, त्या सगळ्या करू आणि त्यानंतर आम्ही फायनली बालीला जायला निघू. आता हे एवढे दिवस हे आमचं सगळं रुटीन हे असं होतं, त्यामुळे मला व्लॉग्स एडिट करायला वेळ मिळत. तर जे व्लॉग्स मी आत्तापासून एडिट केलेत, आता वाजले 1:30, मी आता टोटल 3 दिवसाचे व्लॉग एका दिवशी एडिट केलेत आणि ते तुम्हाला बघायला मिळतील. तर याच्या पुढे आता मी प्रयत्न करेन की बालीला मी दिवसाच्या दिवशी तुम्हाला आम्ही काय काय करतोय, मजा काय करतोय, ते सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवेन. तर या व्लॉगमध्ये एवढंच. आपण भेटूया डायरेक्टली उद्या. आमची बालीची जर्नी तुम्ही आमच्यासोबत करा आणि मजा करूया आपण. बाय.